तुला वंदना आई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त. परंपरा जिजाबाईच्या ठळी होती. जिजाबाईच्या होणाऱ्या अन्यायावर अत्याचारावर जिजाबाईंना नेहमी वाटे की आपले राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे. हे हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न जिजाबाईंनी पाहिले होते. जिजाबाई कुऱ्हाडीचा दांडा होताच काल बाबा, सगळ्या गोष्टी डोक्यावर गेला. या माझा वार सांगतात या आता भाई मांजाला सोय. मला कुठं माहित, मला कुठं पुढची दिसले. एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या शाप दगडपडशी नाही सोचले. तुमच्या शब्द सांगायचे तर रात्रंदिवस घातले होते. आज मी कसले गाव झेलते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. सावित्रीबाईंनी अख्खं आयुष्य समाजसेवेसाठी व स्त्री शिक्षणासाठी उभं केलं. अशा पद्धतीने 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव हे झालं. वडील खंडोजी व आई सत्यवती यांच्या भाईचंद्र कोर मनगटात हाय जोर, भाईचंद्र कोर मनगटात हाय जोर, गनिमाशी लढू या मातीच्या कन्या ए झाशीच्या राणी. की बाबा मासाहेब जिजाऊंचा जन्मदिवस केव्हा असतो तर आमची मुलं एकमेकांच्या तोंडाकडे जय जिजाऊ. आज छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या भव्य वादळाला जन्म देणाऱ्या एका वाघिणीचा जन्मदिवस आहे. अरे आज छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या भव्य वादळाला जन्म देणाऱ्या एका वाघिणीचा नाही तलवारच्या पातेला, राजमाता जिजाऊंशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, राजमाता जिजाऊंशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्र. भारतीय पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख केलेला दिसतो. भारतीय पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख केलेला दिसतो आणि त्या आदिशक्तीचे दर्शन आपल्याला सर्व जगाला खऱ्या अर्थाने राजमाता जिजाऊ यांच्याच रूपाने घडले आहे. जिजाऊंबद्दल कोणत्याही संदर्भात घडवणाऱ्या मातेचा हा जन्मदिवस. आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे. आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे. आई म्हणजे प्रेम, आपुलकी, त्याग, सहनशीलता, प्रेरणा, जिद्द, संयम आणि साधू. उत्तरार्थ म्हणजे रायगड अर्थात कोकणात. महासाहेब आज जर एखाद्या मुलाला प्रश्न विचारला जातो की महासाहेब तुमचा जन्मदिवस कधी असतो तर आमची पोरं एकमेकांच्या तोंडात उन्हाळा पावसाळा स्वराज्याचा गारवा, जिजाऊंच्या जीवावर नाही कोणाची पर्वा, जिजाऊंच्या जीवावर नाही कोणाची पर्वा. आम्ही जिजाऊंच्या मुली जशा तलवारीच्या धारी, आम्ही जिजाऊंच्या मुली जशा तलवारीच्या धारी असे म्हणू नका. नालडी बेफाम चढाई, धावून टाके रणभूमी शत्रू रक्ताने सारी, धावून टाके रणभूमी शत्रू रक्ताने सारी. जशी सफलता विजयाची तशी कडाडे संवारी, तशी कडाडे संवारी. अशा रचना मी करू लागली. अंगणातील तुळस गोट्यातील गाय घरातील माय, अंगणातील तुळस गोट्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर जर कोणी वाकडे नजरेने पाहत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, गय केली जाणार नाही. ही माझ्या मनामध्ये विचार येतो की सावित्रीबाईंचा जन्म झाला, सावित्रीबाई या शिकल्या. हे बोलायला वाचायला खूप सोपं आहे हो. अहो ज्या काल मुलीनं अहो त्या माऊलीला, त्या रंगरागिणीला, त्या आदिशक्तीला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. अहो झोपेचं सोंग घेतलेल्यांना उठवावं कसं, बहिरेपणाचं ढोंग घेतलेल्यांना सुलवावं कसं. अहो झोपेचं सोंग घेतलेल्यांना उठवावं कसं, बहिरेपणाचं ढोंग घेतलेल्यांना सुलवावं. घडविला